आज आपल्याला काळ्या वाटाण्याची उसळ बनवायची। काळा वाटाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता। आता कढईमध्ये चिरलेला कांदा, त्यावरती तेल घालायचं, कांदा भाजून घ्यायचा, त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून त्याही भाजून घ्यायच्या। अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं, सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये थोडं पाणी घालून मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे। मग आपल्याला कुकरमध्ये तेल घालायचं आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा, कांदा तेलावरती परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवून झाला की वाटलेला मसाला घालायचा, तोही परतवून घ्यायचा। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे। मग हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचंय। हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे, पाहू शकता अशा पद्धतीने। मग भिजवलेले काळे वाटाणे घालायचे, व्यवस्थित परतवून घ्यायचे मसाल्यामध्ये। मग पाणी घालून घेऊया। भाजीला उकळी आली की कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर थंड झाला की पाहून घेऊया भाजी शिजली की नाही। पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। काळ्या वाटाण्याची उसळ करून तयार झालेली आहे।